नमस्कार, मी सतीश मुळे KTVच्या कोकण वार्तामध्ये आपलं मनापासून स्वागत। पाहूया ठळक घडामोडी। जिल्ह्यातील अपंगांचे प्रश्न मार्गी लावण्यास आपण कटिबद्ध। रत्नागिरी जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी लक्ष्मीनारायण मिश्रा यांची ग्वाही। महिला शक्ती अभियानांतर्गत पंचायत राज संस्थांमधील महिला लोकप्रतिनिधीकरिता आयोजित कार्यक्रमाला महिला सभापतींनीच मारली दांडी। आणि परमपूज्य सद्गुरू स्वामी बाळ सत्यधारी महाराजांनी सुमारे 80,000 केले व्यसनमुक्त। उपक्रमाचे केले अनेकांनी कौतुक। या पुढील बातम्या अल्पशा विश्रांतीनंतर। जीवन निघून जात नाही, बरसत असते। जीवन कधी हाताच्या तळव्यात तर कधी शेतात भरलेलं। जीवनाचा कधी ओठांना स्पर्श तर कधी अंगावर पडे। जीवन जेव्हा चालतं चालत राहतं आपल्या वेगाने। फिनोलेक्स पाइप्स। आरके फर्निचर रत्नागिरी जिल्ह्यातील भव्य फर्निचर शोरूम। गेली 8 वर्ष अविरत विश्वसनीय सेवा देणारं आरके फर्निचर। नीलकमल, कॅरलॉन, गोदरेज, वर्मोरा, मॉर्डेना, रिलॅक्सवेल अशा नामांकित कंपन्यांचे ब्रँडेड फर्निचरचे प्रशस्त दालन। सागवानी सोफा सेट, पलंग, डायनिंग सेट, वॉर्डरोब, विविध प्रकारच्या चेअर माफक दरात उपलब्ध। मनाला भावणारं आणि आपल्या वास्तूला सुंदर बनवणारं फर्निचर फक्त आरके फर्निचर मध्ये उपलब्ध। एक वेळ अवश्य भेट द्या। आमचा पत्ता आरके फर्निचर, कुवारबाव बस स्टॉप शेजारी, मिरजोळे, रत्नागिरी। संपर्क 02352 22 81 12 आणि 94 23 29 00 49। आता बातम्या पाहूया विस्ताराने। जिल्ह्यातील अपंगांचे प्रश्न मार्गी लावण्यास आपण कटिबद्ध असल्याची ग्वाही रत्नागिरी जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी लक्ष्मीनारायण मिश्रा यांनी दिली आहे। जिल्हा परिषद सेस मधला 3% निधी आपण अपंगांसाठी दिव्यांगांसाठी आपण राखून ठेवत आहे। आपला यावर्षी 77 लाख रुपये आपल्याकडे आता आहे, ज्यांचे 25% आपल्याला वैयक्तिक अपंगांसाठी वापरता येईल। तसेच 75% आहे तो भांडवलसाठी वापरता येईल। त्याचा आपण परवा दिवशी आपण एक मीटिंग लावलेली आहे। त्याच्यात सर्व प्रवर्गांचे अपंगांचे प्रतिनिधी होते, सर्व अपंग शाळांचे प्रतिनिधी होते, तसेच महिला बाल कल्याणचे आणि MSRLMचे प्रतिनिधी होते। अपंग संस्था प्रतिनिधी, अधिकारी, अपंग संबंधित काम करणारे प्रशासन अधिकारी तसेच अपंग संस्थांचे प्रतिनिधी यांची बैठक मुख्य कार्यकारी अधिकारी लक्ष्मीनारायण मिश्रा यांनी घेतली। वैयक्तिकसाठी केले, स्वयंरोजगाराची कॅटेगरी प्रमाणे ती कॅटेगरी प्रमाणे केली आणि स्वयंरोजगाराची ज्या वस्तू आहेत मंत्री काय म्हटले की आलेल्या तारखेप्रमाणे तुम्ही द्या। ठीक आहे। इथे अंध यासाठी आपण काय काय करताय? लॅपटॉप एक आहे। रत्नागिरी जिल्ह्यातील अपंगांच्या समस्यांचा आढावा त्यांनी घेतला। अजून काय आपण ठेवा केलेलं आहे का? वैयक्तिकसाठी केले, स्वयंरोजगाराची कॅटेगरी प्रमाणे। यावेळी संबंधित अधिकाऱ्यांच्या सूचनाही त्यांनी ऐकून घेतल्या। याबाबत KTVशी बोलताना त्यांनी सांगितले, आपण असा विचार करताय की आपण त्यांना 3 कॅटेगरीमध्ये आपण त्यांना लाभ देणार आहे। एक मुलांचे एक आपण डिफरंट गट बनवले आहे, एक महिलांचे गट बनवले आहे आणि एक सर्वसाधारणसाठी गट बनवला आहे। मुलांमधून जिल्हा परिषदचे शाळांचे अपंग मुले असेल किंवा अंगणवाडीमध्ये छोटे कमी वयाचे मुली असेल, तसेच अनुदानित शाळा आपल्याकडे खूप काय आहे अपंग शाळा, त्यांच्यामध्ये मुली असेल, त्यांना आपण वैयक्तिक लाभ काय देता येईल त्याच्यासाठी आपण त्यांना लिस्ट आणि टार्गेट दिलेलं आहे। तसेच महिलांचे आणि MSRLM मार्फत अपंग गट आपल्याकडे बचत गट आपल्या जिल्ह्यात आहे, त्यांच्यामधून त्यांना स्वरोजगारसाठी आपण काय देता येईल त्याच्यासाठी आपण त्यांच्याकडून मागणी घेत आहे। जसं पिठाची गिरणी, सिलाई मशीन, एक क्लस्टर बनवून त्यांना काय देता येईल त्याच्यासाठी आपण प्रयत्न करत आहे।
या बैठकीला जिल्ह्यातील अपंग संस्थेचे प्रतिनिधी, शासकीय अधिकारी, अपंग शाळेचे मुख्याध्यापक, शिक्षक उपस्थित होते. महिला व बालविकास रत्नागिरीतर्फे पंचायत महिला शक्ती अभियान अंतर्गत पंचायत राज संस्थांमधील महिला लोकप्रतिनिधी प्रशिक्षण व महिला मेळावा कैलासवासी शामराव पेजे सभागृहात आयोजित केला होता. यावेळी उपमुख्य कार्यकारी अधिकारी विश्वास सिंध यांनी मार्गदर्शन करताना महिला वर्गाला सांगितले. सूचना दिल्या होत्या की जिल्ह्यातील सर्व महिला सरपंचांचं प्रशिक्षण आपण आयोजित करावं आणि त्याची जबाबदारी ग्रामपंचायत विभागाने महिला बाल विभागाला दिली आणि आरोग्य साहेबांनी अतिशय अथक परिश्रम घेऊन या प्रशिक्षणाकरता कोणते विषय ठेवावे याची चर्चा अंतिम करून आज हे पहिलं प्रशिक्षण या चार तालुक्यांचं या ठिकाणी संपन्न होत आहे. कारण म्हणजे सरपंचांची जबाबदारी, महिला सरपंचाची जबाबदारी फार मोठी आता 73व्या घटनादुरुस्ती झाली आणि ग्रामपंचायतीकडे जास्तीत जास्त निधी आपल्याकडे आपल्या पातळीवर देतोय. आपण काम करत असताना आपल्याला अनेक अडचणी आहेत. या प्रसंगी आपले विचार व्यक्त करताना सदस्य विनया गावडे यांनी सांगितले, आयोजन चांगले असेल तर नक्कीच याला प्रतिसाद चांगला मिळेल. महिला संघटनेचा जर याच्यामध्ये कुठेतरी सहभाग असेल तर खरोखरच एक महिला दुसऱ्या महिलेसाठी काम करत असते आणि इथं येणं जे काही ऐकायचं आहे ते आपल्याला आपण ज्या व्यवस्थेमध्ये आता आलो आहोत म्हणजे सरपंच असू दे म्हणजे ती राजकीय व्यवस्था असेल तर ते ऐकणं गरजेचं आहे. फक्त आपल्याला सरपंच पद मिळालंय ते भुजवायला मिळालंय म्हणून आपण जाऊन फक्त ग्रामपंचायतमध्ये बसणं ही आता काळाची गरज नाही आहे. तर काळाची गरज अशी आहे की प्रत्येक सरपंच महिलेनं आपल्या गावाचा विकास कशा पद्धतीनं, किती चांगल्या पद्धतीनं आणि शासकीय व्यवस्थेमध्ये राहून त्याला पूर्णपणे आपली जी खुर्ची आहे त्याला कसा न्याय देता येईल या पद्धतीनं करणं गरजेचं होतं. आणि त्या अनुषंगाने आज मी पण एक लोकप्रतिनिधी आहे, मी जिल्हा परिषद सदस्य आहे, आपणही ग्रामपंचायत सदस्य आहात आणि सरपंच आहात, त्यामुळे आपणही लोकप्रतिनिधी आहात. तुम्ही माझ्यात आणि तुमच्यात काही फरक नाही. आपण समाजसेवेचं जे व्रत घेतलेलं आहे फक्त हे व्रत करत असताना जिल्हा परिषदेमध्ये 3 महिला विविध समित्याच्या सभापतीपदी असून तसेच महिला बालकल्याण यांचा कार्यक्रम असून त्यांच्यासह कोणीही या महिला सक्षमीकरणाच्या कार्यक्रमाला शुभारंभाला उपस्थित नव्हते व महिलांची संख्याही कमी प्रमाणात होती. मुख्य कार्यकारी अधिकारी यांनी या अशा मोठ्या कार्यक्रमाला महिला सरपंच उपस्थित नव्हत्या, सर्वांना निमंत्रण किंवा कळवले गेले की नाही याबाबत दखल घेऊन महिला बालकल्याण विभागाला विचारणा केली आहे. तसेच आरोग्य बांधकाम सभापती देवयानी झापडेकर यावेळी उपस्थित असूनही या कार्यक्रमास बोलवले नसल्याचे सांगितले. अशा कार्यक्रमाची दखल अध्यक्ष घेतील काय असे बोलले जात होते. यावेळी व्यासपीठावर उपमुख्य कार्यकारी अधिकारी विश्वास सिंध, नूतन सावंत, विनया गावडे उपस्थित होते. रत्नागिरी शहरातील प्रसिद्ध श्रीराम मंदिरातर्फे रत्नागिरी नगरपालिकेचे नगराध्यक्ष राहुल पंडित, उपनगराध्यक्ष राजेश सावंत व स्वीकृत नगरसेवक उमेश कुलकर्णी यांचा सत्कार करण्यात आला.
याप्रसंगी राम मंदिर संस्थेचे ट्रस्टी सुरेशराव सुर्वे, महेंद्र शेठ जैन, राकेश चव्हाण, संतोष रेडीज, उद्योजक सुरेश गुंदेजा, मुकेश गुप्ता, राजू भाटलेकर, प्रताप सावंतदेसाई आदी उपस्थित होते। कीर्तन संध्या परिवारातर्फे दिनांक 4 ते 8 जानेवारी या कालावधीत स्वर्गीय प्रमोद महाजन क्रीडा संकुलामध्ये कीर्तन संध्येचे आयोजन करण्यात आले आहे। कीर्तनाचं ध्येय असं असावं, वेदांचा आदेश, शास्त्रांचा संदेश, संतांचा उपदेश हाच कीर्तनाचा उद्देश असावा। कीर्तन संध्या परिवार दरवर्षी रत्नागिरीत कीर्तन संध्या आयोजित करत आहे। यावर्षी 1857चे स्वातंत्र्य युद्ध या विषयावर राष्ट्रीय कीर्तनकार चारुदत्त आपळे कीर्तन करणार असल्याची माहिती कीर्तन संध्या परिवाराचे अध्यक्ष अवधूत जोशी यांनी पत्रकार परिषदेत दिली। कीर्तन संध्या कार्यक्रम आपण 2012 पासून चालू करत आहोत। हे यंदाचं 2017 हे यंदाचं आपलं 6वं वर्ष चालू आहे। भारतीय संस्कृतीचा मूळ इतिहास जो काही आहे, सत्य इतिहास आहे, तो लोकांना कळावा या उद्देशाने आपण हा कार्यक्रम चालू केलेला आहे। आणि दरवर्षी आपण यासाठी चारुदत्त बुवा आपळे यांचं सहाय्य घेतो। या कार्यक्रमाला जास्तीत जास्त संख्येने आपण यावून सत्य इतिहास जाणून घ्यावा असं एक आवाहन आपण करत आहोत कीर्तन संध्यातर्फे। 5 दिवस चालणाऱ्या या कीर्तन संध्याविषयी अधिक माहिती देताना रत्नाकर जोशी म्हणाले, यंदा कीर्तन संध्या 2017 हे कार्यक्रमाचं 6वं वर्ष आहे आणि कार्यक्रम दिनांक 4 जानेवारी ते 8 जानेवारी संध्याकाळी 6 ते 10 आठवडा बाजार येथे स्वर्गीय प्रमोद महाजन क्रीडा संकुल येथे आयोजित करण्यात आलेला आहे। थोडक्यात कार्यक्रमाचं स्वरूप असं असेल की लोकांना खरा इतिहास कळावा या हेतूने आपण हा कार्यक्रम घेत आहोत। दरम्यान कीर्तन संध्येला येणाऱ्या श्रोत्यांसाठी एसटी गाड्यांची सुविधा उपलब्ध करण्यात आली असल्याचे आयोजकांनी सांगितले आहे। परमपूज्य सद्गुरू स्वामी बाळ सत्यधारी महाराजांच्या आध्यात्मिक सेवा केंद्राचा 16वा वर्धापन दिन व अनुष्ठान सोहळा मोठ्या भक्तिमय आणि उत्साही वातावरणात पार पडला। गेली अनेक वर्षे स्वामी बाळ सत्यधारी महाराजांनी समाजात अंधश्रद्धा आणि व्यसनमुक्ती संदर्भात जनजागृती अभियान सुरू केले आहे। आमचा हा स्वामी बाळ सत्यधारींचा मार्ग व्यसनमुक्ती, अंधश्रद्धा, खरोखरच अंधश्रद्धातून इतक्या लोकांना त्यांनी मुक्त केलेत। व्यसनमुक्तीपासून तर कमीत कमी 85,000 लोक मुक्त झालेले आहेत आणि त्याचबरोबर त्यांचं समाजसुधारक म्हणून त्यांना महाराष्ट्र गव्हर्नमेंटने अवॉर्डित केलेलं आहे। समाजसेवेमध्ये त्यांचं रक्तदान, नेत्रदान,
किंवा सुरक्षा व्यवस्था, वृक्षारोपण असे त्यांचे विविध कार्यक्रम रत्नागिरी सोडून रत्नागिरीच्या बाहेरसुद्धा कोल्हापूर, सांगली या साईडला मुंबईपर्यंत त्यांचे मोठे मोठे प्रोग्राम होतात. आज खरोखरच व्यसनमुक्त किंवा अंधश्रद्धेमध्ये जे व्यापलेले लोक असतील त्यांना अगदी अलगद सहजरित्या त्यांच्याकडे बाहेर काढण्याची जी त्यांची खूबी आहे ती आज पूर्ण महाराष्ट्रामध्ये फेमस आहेत. तर तुम्हाला खरोखरच ते अंधश्रद्धेमधून बाहेर काढतील. आणि मनुष्य हा जीवन खूप अनमोलाचा आहे. पण मनुष्य हा जीवन काय आहे याची ती प्रचिती एवढ्या चांगल्या शब्दामध्ये तुम्हाला सांगतील. व्यसन सोडून देऊन तुम्ही माणूस हा जीवन जगण्यासाठी इतके उत्स्फूर्त व्हाल तर तुम्ही इथे या आणि चांगल्या प्रकारे जगा अशी मी तुम्हाला विनंती करतो. 31 डिसेंबर ते 2 जानेवारी दरम्यान स्वामींनी अखंड विश्वाच्या कल्याणासाठी 3 दिवसीय विशेष अनुष्ठान केले. या आध्यात्मिक केंद्राविषयी अधिक माहिती देताना सत्यराज पवार यांनी सांगितले. आता किती वर्ष कार्यक्रम आपला चालू आहे, हा बरेच वर्ष. आत्ता ह्या झाडाने व्यसनमुक्त म्हणजे दारूमुक्ती इथे कमीत कमी आपल्याकडे 85,000 व्यसनमुक्त आता लोक झालेले आहेत. आधी अंधश्रद्धेखाली माणसं बरीच आता झपाट्याने वाढत चाललेली आहे. अंधश्रद्धा म्हणजे जास्त झपाट्याने वाढते आहे. ह्या कारणाबद्दल तुम्ही जर ह्या मठामध्ये येऊन पाहिलात तर खरोखरच अंधश्रद्धेच्या याच्यात उघडकीस काय येतं ते समजेल आपल्याला. सामाजिक उपक्रम राबवले जातात इथे. रक्तदान शिबिर, वृक्षारोपण, जातपात विविध कार्यक्रम राबवले जातात इथे. दरम्यान व्यसनमुक्त झालेल्या नागरिकांचा मान्यवरांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. या कार्यक्रमाला प्रसिद्ध उद्योजक अण्णा सामंत, पंचायत समिती सभापती बापू माप, नगरसेवक राकेश नागवेकर, सुधाकर सावंत, सुभाष पाटील, प्रताप सावंत देसाई, आबा चौगुले आदी उपस्थित होते. हा वर्धापन दिन सोहळा यशस्वी करण्यासाठी राहुल पवार, सत्यराज पवार, चंद्रकांत जोशी, अप्पा चव्हाण, सुरेश ओरपे यांनी विशेष प्रयत्न केले. श्री भराडीन क्रीडा मंडळ आयोजित आणि श्री महालक्ष्मी युवक मंडळ कारवांचीवाडी पुरस्कृत निमंत्रित कबड्डी स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. संघ व्यवस्थापकाने त्यांची नोंद करायची आहे. हॅलो, यानंतर हा सामना संपला. बोनस मारण्याचा प्रयत्न रत्नदीप मिर्झा संघाची 7 खेळाडू मैदानात असताना उजव्या कोपऱ्यामध्ये खोलवर चाललेली अशी चढाई आणि सुंदर पकड, सुंदर गौरव क्षेत्राला. या प्रसंगी जिल्हा परिषद सदस्य दत्ता देसाई, गणेश जोशी, सोनू कळंबटे, गजानन धनावडे, दादा दळी, गावकर धर्माजी कांबळे, भिकाजी कुळिये, संतोष कांबळे आदी उपस्थित होते. चढाई आणि आता गाडी मारण्याचा प्रयत्न, पायाने गडी मारण्याचा खोलवर असा प्रयत्न. या स्पर्धेचा अंतिम सामना भराडीन कबड्डी संघ कारवांचीवाडी विरुद्ध रत्नदीप मिरजोळे यांच्यात होऊन
रत्नदीप मिरजोळे संघ विजयी झाला. यावेळी उत्कृष्ट खेळाडू सागर कांबळे, अष्टपैलू खेळाडू चेतन पाटील, उत्कृष्ट चढाई श्रेयश बारगोडे, उत्कृष्ट पकड सौरभ जाधव यांना मंडळाच्या वतीने गौरविण्यात आले. शेवटी पुन्हा एक नजर ठळक घडामोडींवर. जिल्ह्यातील अपंगांचे प्रश्न मार्गी लावण्यास आपण कटिबद्ध, रत्नागिरी जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी लक्ष्मीनारायण मिश्रा यांची ग्वाही. महिला शक्ती अभियानांतर्गत पंचायत राज संस्थांमधील महिला लोकप्रतिनिधीकरिता आयोजित कार्यक्रमाला महिला सभापतींनीच मारली दांडी. आणि परमपूज्य सद्गुरू स्वामी बाळ सत्यधारी महाराजांनी सुमारे 80,000 केले व्यसनमुक्त, उपक्रमाचे केले अनेकांनी कौतुक. याबरोबरच हे बातमीपत्र संपलं. नमस्कार.